तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे। माझा विषय आहे भारतीय संविधानाची ओळख। कोई जीतकर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई जीतकर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया। स्कूल के बाहर बैठने वाला लड़का भारत का संविधान लिखकर चला गया, स्कूल के बाहर बैठने वाला लड़का भारत का संविधान लिखकर चला गया। जबरदस्त। भारतीय संविधान म्हणजे या देशाला चालवण्यासाठी एक बाबासाहेबांनी दस्तऐवज लिहून ठेवले। या संविधानामध्ये एकूण 11 अधिवेशने झाली। यामध्ये 9 डिसेंबर 1946 रोजी पहिले अधिवेशन झाले। या संविधानाला लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले। या संविधानाला संपूर्ण खर्च 64 लाख एवढा आला आणि 529 शाईच्या पेटी वापरण्यात आल्या। यामध्ये या भारताचा संविधान हा म्हणजे जगामध्ये सगळ्यात मोठा आणि लिखित संविधान असा म्हटला जाते। या भारतीय संविधानामध्ये 284 सदस्य होते आणि त्यामध्ये शेवटपर्यंत टिकणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुरुवातीला संविधान सभेवर म्हणजे त्याची नेमणूक होण्याकरता त्यांच्यामध्ये निवडणूक झाली होती, पण त्यामध्ये ते हारले होते आणि महात्मा गांधी यांनी त्यांचं नाव म्हणजे सूचित केला होता की म्हणजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे परदेशामध्ये शिक्षण घेतला होता आणि इतके ते म्हणजे विचारवंत मोठे होते, त्यांच्यामध्ये ते संविधान लिहिण्याची ते कला म्हणजे ते लिहू शकतात आणि त्यांचा अभ्यास हा प्रचंड झालेला होता। त्यामुळे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वेगळे होते, पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे नेमणूक हे संविधान सभेवर करावी असे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना केली आणि त्यानंतर ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। राज्यघटनेचे सल्लागार म्हणून बिरेनराव यांना मान्यता दिली हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यानंतर मी म्हणतो या भारतीय संविधानामध्ये 22 भाग होते आणि 9 परिशिष्टे आणि 395 कलमे होती, पण आता ते त्याच्यामध्ये चेंजेस करून आता 400च्या वरती कलमे झालेली आहेत। 22 भाग होते त्यामध्ये 25 भाग झाले आहेत, 9 परिशिष्टे होते त्यामध्ये आता 12 परिशिष्टे झाले आहेत आणि राज्यघटनेच्या कलम 1 ते 4 मध्ये भाग 1 यामध्ये इंडिया टॅक्स भारत म्हणजे भारताविषयी हे सर्व काही दिलेले आहे आणि 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाविषयी दिलेले आहे म्हणजे भारताला म्हणजे राहण्यासाठी नागरिक आला काय पाहिजे आणि भारताच्या नागरिकांसाठी काय ज्याला म्हणजे गरज आहे। त्याच्यानंतर 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये सर्वप्रथम 12 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे, त्यानंतर 13 कायद्याची व्याख्या दिलेली आहे, त्यानंतर 14 मध्ये या भारतामध्ये जे संविधान आहे त्यामध्ये म्हणजे सगळ्यांना समान म्हणजे कायदा देण्यात यावा, म्हणजे कोणी लहान असो मोठा असो त्याला जे शिक्षा होणार आहे ते कायद्यानुसार झाली पाहिजे। आणि त्यानंतर कलम 15 मध्ये धर्म वंश जात लिंग यानुसार कोणीही भेदभाव केला जाणार नाही हे दिलेले आहे। त्यानंतर कलम 17 मध्ये अस्पृश्यता निर्मूलन याच्याबद्दल लिहिलेले आहे। कलम 18 मध्ये जे काही म्हणजे पदव्या लिहिल्या जात होत्या मतलब अशा वगैरे त्या पदव्या रद्द करण्यात दिलेल्या आहे आणि कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये म्हणजे तुम्हाला बोलण्याचा स्वातंत्र्य म्हणजे मी आज तुमच्या समोर जो बोलत आहोत
तो सुद्धा या भारतीय राज्यघटनेने मला अधिकार दिलेला आहे। संपूर्ण या भारत देशामध्ये कुठेही आपल्याला म्हणजे फिरण्याचा स्वातंत्र्य दिलेलं आहे। आपण कुठेही व्यवसाय करू शकतो। म्हणजे आज तुम्ही नागपूरमध्ये बघू शकता की जे गुपचूपवाले आहे, जे भाजीपालावाले आहे मंडीमध्ये, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन नसून ते इतर राज्यातले आहे। कारण या भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे। आपण